मुंबईमध्ये सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाबाहेर नाव इंग्रजीत लिहिलेलं आहे। सगळ्या मेट्रो स्थानकांची नावं मराठीत आहेत, मात्र फक्त सिद्धिविनायक मंदिराचं नावच इंग्रजीमध्ये का आहे असा सवाल मनसे नेते संतोष धुरींनी उपस्थित केलाय। यावेळी मनसेने एमएमआरडीएला 2 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा दिलाय। जर 2 दिवसात या स्थानकाचं नाव बदललं नाही तर आम्ही मनसे स्टाईलनं खळखट्याक आंदोलन करू असा इशारा मनसे नेते संतोष धुरींनी दिलाय। मुंबई मेट्रो 3 म्हणजेच भूमिगत जी मेट्रो आहे मुंबईतली त्या मेट्रो स्टेशनला आक्षेप घेण्यात आलेला आहे। मी सध्या मुंबईच्या सिद्धिविनायक परिसरामध्ये आहे। सिद्धिविनायक मंदिराला लागूनच मेट्रो 3चं एक अंडरग्राऊंड स्टेशन आहे। सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं त्याचं नाव आहे, परंतु हे नाव इंग्रजीमध्ये लिहिण्यात आल्याच्या विरोधात मनसेनं आता एमएमआरसीएलला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना धमकीवजा इशारा सुद्धा दिलेला आहे की ताबडतोब हे नाव जे आहे ते मराठीमध्ये करा। केवळ इंग्रजीमध्ये नाव लिहिलंय, इंग्रजी नावा एवढ्याच मोठ्या फॉन्टमध्ये मराठी नाव सुद्धा असलं पाहिजे आणि जर ते नाव येत्या 2 दिवसात दिसलं नाही तर एमएमआरसीएलनी बनवलेल्या या नव्या कोऱ्या, ज्याचं उद्घाटनही अजून झालेलं नाही, या नव्या कोऱ्या मेट्रो स्टेशनची काच आहे आणि आमचा दगड आहे अशा पद्धतीचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिलेला आहे, जे या विभागाचे विभागाध्यक्ष सुद्धा आहेत। आपण जर बघितलं तर संपूर्ण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये 2 स्टेशन उतरण्यासाठीच्या, म्हणजे खरं 2 मार्गिका आहेत उतरण्यासाठीच्या आणि येण्यासाठीच्या। रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिद्धिविनायक मंदिराला अगदी लागून आहे आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर या दोन्हीवर आयसीसीआय लोंबार्डच्या वतीनं कदाचित हे पोस्टर्स लावण्यात आलेले आहे, कारण अधिकृत असं स्टेशनचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं अजून दिसत नाहीये। एमएमआरसीएलचा बोर्ड इथे दिसत नाहीये, परंतु जे नाव लिहिण्यात आलेलं आहे ते नाव इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि तेवढ्याच मोठ्या फॉन्टमध्ये मराठी नाव लिहिण्यात यावं अशी मागणी ही करण्यात आलेली आहे। आणि जर येत्या 2 दिवसामध्ये हे नाव मराठीत झालं नाही तर या स्टेशनच्या काचा फोडण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आताच्या घडीला या ठिकाणी पोलीस, एमएमआरसीएलचे अधिकारी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते आढावा घेत आहेत की नेमकी स्थिती काय आहे त्याचा आणि येत्या 2 दिवसामध्ये हे नाव बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, परंतु मनसेनं इशारा दिलेला आहे आणि त्यामुळं मनसेच्या इशाऱ्याला आता एमएमआरसीएल प्रशासन किती गांभीर्यानं घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर खासदार प्रणिती शिंदे काय म्हणाल्यात बघूयात। मी खासदार माझ्या घरी आहे, मी इकडे तुमची सेवा करायला आली असं वक्तव्य काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केलं। ही मानसिकता प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे असंही त्या म्हणाल्यात। हक्कानं मला काम सांगा, काम नाही झालं तर माझा कान पकडा असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। तुमचा अधिकार आहे लोकप्रतिनिधीवर, तुमच्यामुळे मी निवडून आली, माझ्यामुळे तुम्ही नाही। आणि लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार हे आपल्या संविधानाने दिलेला छोटासा भाग आहे। नौकर म्हणून आम्हाला तुमचं काम करायचं आहे। मी खासदार असते माझ्या घरी, इकडे मी तुमची सेवक आहे, इकडे मी तुमची नौकर आहे। ही मानसिकता प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे।